नमस्कार मित्रांनो, मी सुहेल शेख. आपण आज तिसरा भाग बघणार आहोत. कृषी अर्थशास्त्र जो आपला इकॉनॉमिक्स मधला पार्ट आहे. एस टी आणि राज्यसभा मेन्स त्यासोबतच वेगवेगळ्या प्रिलिमला सुद्धा 2 ते 3 प्रश्न या भागावरून येतात. तर आपण आधी कृषी नियोजन बघितलं, त्यानंतर खते बघितलं, इरिगेशन बघितलं, आज बियाणे बघणार आहोत. तर मित्रांनो, शेतकरी जे बियाणे वापरतात ते उत्पादन करण्यासाठी सर्टिफाईड वगैरे करण्याचं किंवा ते आता हायब्रिड जर बियाणे असतील तर ते तयार करताना एखादी संशोधन कंपनी किंवा एखादी संस्था असेल. आता त्याच्यामध्ये बघा, कृषी विद्यापीठ आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर 4 मोठी कृषी विद्यापीठ आहेत. तसेच राष्ट्रीय विद्यापीठ आहेत. त्यासोबतच सहकारी संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत आणि गव्हर्नमेंटच्या सुद्धा कंपन्या आहेत. तर त्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाची कंपनी आहे नॅशनल सीड कॉर्पोरेशन NSC. मिनीरत्न दर्जा आहे आणि 1963 ला स्थापन झाली आहे. तर ती एक लक्षात ठेवा. 1963 ला स्थापना आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशन वरच्या साईडला लिहून घ्या. तर त्याला मिनीरत्नचा दर्जा आहे. तर त्यासारख्या कंपन्या या बियाण्यांची निर्मिती करतात. आता बियाणांचा जर आपण क्रम बघितला तर तो कसा आहे बघा. त्याच्यामध्ये ब्रीडर बियाणे म्हणजे उच्च प्रतीचे बियाणे तयार करण्यासाठी वनस्पती संशोधक जे असतात, जे सायंटिस्ट असतात, ते सुरुवातीला कुठले बियाणे तयार करतील तर ते ब्रीडर बियाणं तयार करतील. आता हे संशोधक कुठं कुठं असतात तर सगळ्यात महत्वाची अपेक्स संस्था आहे, जे ॲग्रिकल्चर मध्ये काम करते. आयकार, जसे आपल्या इकडे मेडिकलसाठी ICMR आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च. तसेच आयकार जे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ही एक संशोधनाची कार्य करणारी कृषी संस्थेतील कृषी क्षेत्रातील अपेक्स संस्था आहे. तर त्याचे सायंटिस्ट असतील जे 1929 ला स्थापना झालेली आहे. इथं कोपऱ्यात टेबल आहे बघा. जर 9वी एडिशन असेल तर 295 पेज नंबर, 10वी असेल तर 319. तिथं भारतीय कृषी संशोधन परिषद तिथं आयकारले आणि 1929 ला स्थापना आहे त्याची. त्याच्यावर सुद्धा डायरेक्ट वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर राष्ट्रीय बियाणे महामंडळ ही एक MNC कंपनी आहे. NSC त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशन 1963 ला स्थापना आहे. त्यासोबतच राज्य कृषी महामंडळ म्हणजे महाराष्ट्र कृषी विकास महामंडळासारखे असेल किंवा कर्नाटक कृषी विकास महामंडळ त्या राज्याचे असतील. तर हे यासारख्या ज्या अपेक्स इन्स्टिट्यूट आहेत रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये ते ब्रीडर बियाणे तयार करतात. आता ते भारत शासनाच्या अंडरच आहेत बऱ्यापैकी संस्था. तर त्या ब्रीडर बियाणे परत कुठं जातात तर ब्रीडर बियाण्यांचा वापर करून परत फाउंडेशन बियाणे तयार करतात. ब्रीडर बियाणे कसे असतात मित्रांनो, डायरेक्ट सायंटिस्टनं तयार केलेले हाय क्वालिटी बियाणे असतात. समजा आता मका लावायचा किंवा एखाद्या गव्हाची नवीन जात आहे, सोनालिका नावाचा गहू आहे, तर ते शोधून काढलाय आणि आयकारनं त्याच्या ब्रीडर बियाणे तयार केले. तर ब्रीडर बियाणे पुढे वापरून काही संस्था त्यापासून फाउंडेशन सीड तयार करतात. आता त्यामध्ये कोण कोण असतात तर राज्य शासनाकडे त्या गोष्टी जातात. राज्याचं बियाणं महामंडळ असेल किंवा कुठल्या संस्था असतील. आता आपल्या इथं इफको सारख्या संस्था असतील किंवा महाबीज सारखी महाराष्ट्र शासनाची एक कंपनी आहे. तर महाबीज एक लक्षात ठेवा, अकोल्याला त्याचं मुख्यालय आहे. किंवा राज्य कृषी संस्था असतील तर या संस्था एकत्रित ह्या फाउंडेशन बियाण्याची निर्मिती करतात. त्यामध्ये राज्याचे विद्यापीठ पण असतात. फाउंडेशन बियाणे म्हणजे काय तर ब्रीडर बियाण्याचं लागवड करून त्यापासून फाउंडेशन बियाणे मिळवली जातात. आणि फाउंडेशन बियाणे किती असले पाहिजे यासाठी सीड मल्टिप्लिकेशन रेशो आणि सीड रिप्लेसमेंट रेट यासारखी सूत्रे वापरतात. म्हणजे काय तर समजा आपण 1 किलो गहू पेरला, 1 किलो गव्हाचे बियाणे जर वापरली तर त्यापासून एक 100 किलो किंवा 150 किलो असं मल्टिप्लिकेशन नुसार उत्पन्न निघालं पाहिजे. आणि या सगळ्या सीड मल्टिप्लिकेशन रेशो आणि सीड रिप्लेसमेंट रेशो नुसार त्याचं गुणवत्ताचं प्रमाणीकरण केलं जातं. आणि त्याला जर प्रमाणीकरण केलं तर त्याला आपण सर्टिफाईड सीड म्हणतो. हे तिन्ही क्रम आहेत ते लक्षात ठेवा. ब्रीडर बियाणे ते संशोधक तयार करतात. त्याच्यानंतर ब्रीडर बियाण्यापासून फाउंडेशन सीड तयार होतात. फाउंडेशन सीडला सीड मल्टिप्लिकेशन रेशो म्हणजे काय, एका बी पासून किती बी तयार होतात तर ते किलोमध्ये पण मोजलं जाऊ शकतं. म्हणजे समजा 100 किलो मका पेरला तर त्यापासून 1.5 क्विंटल मका निघाला पाहिजे, म्हणजे 150 किलो निघाला पाहिजे. सॉरी, 1 किलो पेरला तर त्याच्यापासून 150 किलो निघाला पाहिजे, तर 1.5 क्विंटल निघाला पाहिजे. तर हे झालं त्याचा मल्टिप्लिकेशन रेशो, SMR सीड मल्टिप्लिकेशन रेशो. आणि त्यानुसार त्याचं गुणवत्तेचं प्रमाणीकरण करून त्याच्यावर ते लिहिलेलं पण असतं आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर आधी सर्टिफाईड करण्याची गरज आहे. सर्टिफाईड झाल्याशिवाय ते विकता येत नाही, हे लक्षात ठेवा. तर हे टप्पे लक्षात आले. ब्रीडर नंतर फाउंडेशन नंतर सर्टिफाईड. ब्रीडर कोण तयार करतं, अपेक्स इन्स्टिट्यूट. त्याच्यामध्ये नॅशनल सीड कॉर्पोरेशन असेल, आयकार असेल. फाउंडेशन कोण तयार करतं तर राज्य पातळीवरचं राज्य बियाणं महामंडळ, राज्य कृषी संस्था किंवा महाबीज सारखे राज्याचे जे उत्पादक असणाऱ्या कंपन्या आहेत. आणि त्याला सर्टिफाईड शासनच करतं आणि सर्टिफाईड करून ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचले जातात.
तर 2002 ला नॅशनल सीड पॉलिसी ही जाहीर केलेली आहे, हे पण लक्षात असू द्या. 2002 ची नॅशनल सीड पॉलिसी आहे. त्यासोबतच 1999 आणि 2000 मध्ये म्हणजेच 99-2000 मध्ये सीड बँक सुद्धा निर्माण केली. आता सीड बँक कशी असेल तर अचानक काय झालं, दुष्काळ पडला किंवा बियाणांचा पुरवठा झाला नाही, तर या सीड बँकेची मदत घेऊन त्यातील काय साठा राखीव ठेवलेला असतो, त्याच्यामार्फत शेतकऱ्यांना बियाणे पुरवली जातात. तर नॅशनल सीड पॉलिसी 2000 ची आणि सीड बँक 99-2000 ची, हे दोन्ही पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2005-6 मध्ये एसपीडीएस म्हणजे स्कीम फॉर डेव्हलपमेंट अँड स्ट्रेंथनिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी फॉर प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वालिटी सीड, म्हणजे काय एसपीडीएस ही जी योजना होती 2005-6 ची, ती चांगल्या प्रतीचं बियाणाचं उत्पादन करण्यासाठी चालू केली होती. आणि उत्तर प्रदेशमध्ये 2015 पासून पारदर्शी किसान सेवा योजना सुरू केली. ते कशासाठी आहे तर जी बियाणं खरेदी करण्यासाठी सध्या सबसिडी दिली जाते, तर ती उत्पादकाला दिली जाते. म्हणजे समजा महाबीज सारखी कंपनी असेल, आता गव्हर्नमेंटचीच आहे महाबीज, किंवा आता महादन नावाची एखादी कंपनी आहे प्रायव्हेट, तर ती बियाणाचं उत्पादन करत असेल, तर समजा त्याला जर 100 रुपये पडत असतील त्या बियाणाच्या उत्पादनाला विकण्यासाठी, तर गव्हर्नमेंटच त्याला 50 रुपये डायरेक्ट देतं पिलो मागं डायरेक्ट उत्पादकाला, आणि उत्पादक ते शेतकऱ्यांना 50 रुपयात विकणार. पण त्याच्याऐवजी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या थेट खात्यात म्हणजे एलपीजी सारखी सबसिडी देण्याची सुरुवात 2015 पासून उत्तर प्रदेशमध्ये केली आहे. आणि पारदर्शी किसान सेवा योजना ही शेतकऱ्यांना डायरेक्ट सबसिडी डीबीटी द्वारे, जसं आपण खताला पण बघितलं मागं, तसं डीबीटी द्वारे बियाण्यासाठी सुद्धा सबसिडी दिली जाणार आहे, पारदर्शी किसान सेवा योजना. तर ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर तुमच्याकडे 10वी एडिशन नसली तरी काय टेन्शन घेऊ नका, ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत मी तुम्हाला इथं सांगतोय. माझ्यासमोर 2 एडिशन आहेत, त्यासोबत दत्तन सुंदरम पण आहे, तर त्यातल्या काय गोष्टी असतील तर मी ते पण सांगेन. आपल्या देसले सरांनी बऱ्यापैकी गोष्टी दत्तन सुंदरमच्या इथं कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे काय एक्स्ट्रा गोष्टी असतील बॉक्स मधल्या तर मी नक्की इकडं सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. त्याच्यानंतर बघा पुढं एक आकडेवारी लक्षात ठेवा. फक्त जर विचारलं तर 13-14 मध्ये आहे ना, टोटल 82,000 क्विंटल हे प्रोडक्शन सीडचं उत्पादन होतं. दत्तन सुंदरमचा शेवटचा आकडा लक्षात ठेवा, कारण 13-14 ची आकडेवारी प्रत्येक वेळेस दिलेली आहे आपल्या आर्थिक पाहणीमध्ये, आणि आत्ताच्या आर्थिक पाहणीमध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे. 82,000 ब्रीडर बियाणे होते, 82,000 क्विंटल. त्यानंतर प्रोडक्शन जे फाउंडेशन सीड्स आहेत ते किती तयार झाले त्यापासून, तर 82,000 पासून त्यांनी 1,74,000 तयार केले, आणि सर्टिफाईड सीड साधारण 3,00,000 क्विंटल. 3,00,000 क्विंटल म्हणजे काय काय करायचं इथं, क्विंटल म्हणजे 1000 किलो असतं, सॉरी 100 किलो असतं. तर एक मिनिट मी रफ आकडा सांगतो तुम्हाला. 3 कोटी किलो, 3 कोटी केजी एवढं सर्टिफाईड बियाणं तयार झाले होते आपल्या गव्हर्नमेंटच्या संस्थाकडून, आणि ते शेतकऱ्यांना वाटण्यात आलं होतं. आता हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, त्यामुळे एवढं काय महत्वाचं नाही. 3 कोटी केजी अंदाजे, त्याच्यावर कधी कधी प्रश्न विचारलेले असतात, तर अंदाजे रफली एक अंदाज लक्षात ठेवा. 3 कोटी किलो एवढे बियाणांचं वितरण करण्यात आलं होतं 13-14 मध्ये. आता ते किती तर पटीनं वाढलं असेल, पण 13-14 चीच आकडेवारी आहे. सीड बिल सुद्धा 2004 ला प्रस्तावित होतं, पण ते काय पारित झालं नाही, त्यामुळे ते लक्षात ठेवायची काय गरज नाही. ते दत्तन सुंदरम मध्ये दिलेलं आहे, तर त्याची काय एवढी गरज नाही. आता आपण पुढे जाऊया. मृदा आणि जलसंवर्धनाकडे. त्याच्या आधी आपण उच्चतम उत्पादनाचे वाण कार्यक्रम आहे हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्राम 1966 ला राबवला होता, आणि त्याच्यावरच यावेळेसच्या कंबाईनचा पूर्वचा प्रश्न आला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 66 मध्ये हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम राबवण्यासाठी 2 व्यक्ती महत्वाच्या आहेत, नॉर्मन बोरलंग, त्यासोबतच भारतातले MS स्वामीनाथन यांनी मिळून जे भारतातले मेक्सिकोची जात आहे नोरीन, त्याची भारतातल्या पिकाशी संपर्क करून, भारताच्या गावाशी संपर्क करून एक नवीन जात शोधून काढली होती. आणि सुब्रमण्यम त्यावेळेस कृषी मंत्री होते, त्यांनी कित्येक टन गहू आयात करण्याचा निर्णय घेतला मेक्सिकोचा तो, आणि त्यानुसार लर्मा रोजा, सोनेरा 64 यासारख्या जातीने गव्हापासून सुरुवात झाली होती, आणि ती परत कुठल्या कुठल्या पिकासाठी होती, तर तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका हे 5 पिकं लक्षात ठेवा, त्याच्यावर परत प्रश्न येऊ शकते. तर वाढ कशी झाली होती बघा,
तांदळाची 6.7 वरून 25.8 आहे. आता आपण नवीन वाढ पण बघितलेली आहे, पण सगळ्यात जास्त वाढ गव्हाची आहे. वाढीचा जर विचार केला तर गव्हाची वाढ सगळ्यात जास्त झालेली आहे दर हेक्टरी उत्पादनात. यावेळेसचा कमाईचा प्रश्न त्याच्यावरच डिपेंड होता. त्यामुळे ह्याच्या तक्त्याकडे एकदा लक्ष व्यवस्थित ठेवा किंवा व्यवस्थित बघा. तर 5 पिकं महत्वाचे: तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका. आता ही जी होते या अन्नधान्याच्या पिकासाठी मर्यादित होतं. त्याच्यामध्ये आपण तेलबियाचा किंवा डाळीचा वापर केला नव्हता आणि तेलबिया आणि डाळीचा वापर न केल्यामुळं त्याच्यामध्ये आपण मागं राहिलो. आणि परत आपण RKVY सारखी योजना किंवा त्याच्यानंतर आपण नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन हा विशेष कार्यक्रम राबवला होता. त्याच्यामध्ये कडधान्याचं पण टार्गेट ठेवलं होतं आपण. ती योजना आपण बघितलेली आहे याच्या आधी. परत पुढे जाऊया, मृदा आणि जलसंवर्धन. आता ह्यामध्ये बघा, मृदा आणि जलसंवर्धनासाठी सेंट्रल सॉइल कन्झर्वेशन बोर्ड स्थापन करण्यात आलं होतं 1953 ला. हे परत त्याच्यावर नियंत्रण आणि प्लॅनिंग करण्याचं काम करतं. तर ही संस्था महत्वाची आहे, सेंट्रल सॉइल कन्झर्वेशन बोर्ड. त्यासोबतच निकष भूमीचा विकास करण्यासाठी नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्डची 1985 ला स्थापना झाली होती. हे दोन्ही महामंडळ महत्वाचे आहेत. केंद्रीय मृदा संवर्धन मंडळ 1953, सेंट्रल सॉइल कन्झर्वेशन बोर्ड 1953 आणि नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड 1985. आपल्या ॲग्रोनॉमीमध्ये किंवा कुठल्याही परीक्षेला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचं प्रमाण असल्या संस्थांवर जास्त आहे. मागचं जर अनालिसिस केलं तर त्यामुळे ते व्यवस्थित वरच्या साईडला लिहून घ्या. आता ह्याच्या ज्या मृदा आणि जलसंवर्धनच्या योजना आहेत ते एकत्रित येऊन परत एक मोठी योजना तयार झालेली आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात आधी DPAP होती. आता DPAP त्याच्यानंतर DDP आणि IWDP ह्याचा एक लॉंग फॉर्म बघूया आणि एक योजना आपण शिकूया. आता मी आधी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. DPAP, DDP आणि IWDP ह्या 3 योजना एकत्रित करून इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम 2009-10 ला सुरू झाला होता. वेस्टलँड आणि वॉटरशेड इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकते. आता होऊ नये त्यामुळे मी एक गोष्ट तुम्हाला पुढं सांगतोय. आता एक योजना बघूया मित्रांनो आपण. आता DPAP आहे ना, ती ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम आहे. आता ह्या पुस्तकात उलट दिलेलं आहे, आपण सुलट जाऊया, एक बघूया. सरांनी आधी वरची योजना दिली आणि परत त्याच्या खालच्या सब योजना दिलेत. आपण सुरुवातीपासून बघूया, म्हणजे सोपं आहे आणि ती समजेल पण तुम्हाला. ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम म्हणजे कोणासाठी असेल तर सांगलीमधलं जत कसं आहे किंवा सोलापूरमधलं मंगळवेढा झालं किंवा बारामतीचा जो खालचा भाग आहे तर तो एरिया जो आहे तो ड्रॉट प्रोन आहे. म्हणजे तिथं सारखं सारखं दुष्काळ पडतो आणि त्या आवर्षणाचा पिकावर, पशुधनावर, पाण्यावर आणि लोकांवर वाईट परिणाम होतो आणि तो होणारा वाईट परिणाम कमी करायचा आणि दुष्काळाचा परिणाम कमी करून लोकांचं जीवनमान उंचावायचं. यासारख्या मोठं एक ब्रॉड व्ह्यू किंवा ब्रॉड उद्देश ठेवून DPAP नावाची ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम 1973-74 ला योजना सुरू केली होती आणि त्याचा जो भर होता तो अवर्षणग्रस्त किंवा दुष्काळी भागावर होता. त्याच्यानंतर DDP म्हणजे डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम 1977-78 ला आले होतं. आता हे कशासाठी असेल मित्रांनो, तर राजस्थान मध्ये जो डेझर्ट आहे त्याचा जो विस्तार आहे तो वादळामुळे असेल किंवा धुपीमुळे असेल, पंजाब हरियाणाचा काही भाग, त्यासोबतच खालच्या साईडला गुजरातचा काही प्रदेश आणि मध्य प्रदेशचा काही प्रदेश इथं सुद्धा विस्तार होत आहे. आणि तो विस्तार कमी करण्यासाठी किंवा आवर्षणाचा वाईट परिणाम कमी करण्यासाठी, त्यासोबतच वाळवंटीकरण नियंत्रणात आणण्यासाठी ही योजना राबवली होती 1977-78 ला. तर त्याच्या नावातच आहे DDP. त्याच्यानंतर पुढची योजना आहे इंटिग्रेटेड वेस्टलँड डेव्हलपमेंट कार्यक्रम. आता मित्रांनो इथे मी सांगतोय वेस्टलँड, तर वेस्टलँडला असं गोल करा, कारण पुढची जी योजना येणार आहे ती वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम आहे आणि IWDP आहे तिथं वेस्टलँड डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. वॉटरशेड मॅनेजमेंट आणि वेस्टलँड डेव्हलपमेंट हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, तिथं तुमचं चुकू शकते. 1990 मध्ये वेस्टलँड डेव्हलपमेंट म्हणजे निकष भूमी विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. निकष भूमी म्हणजे काय मित्रांनो, समजा कोल्हापूरमध्ये एखादी जमीन आहे, त्याच्यामध्ये आपण ऊस लावलाय, कंटिन्यू लावत चाललोय, त्यानंतर काय होतं ती जमीन चोपण किंवा खारपुटी होऊन जाते, म्हणजे त्यात परत पीक येत नाही, मग ती वेस्टलँड झाली. आणि ते वेस्टलँड झालेली जमीन आहे त्याचं पुनर्जीवन किंवा रिकल्मेशन करायचं असेल किंवा त्याचं पुनर्स्थापित करायचं असेल तर त्याला आपल्याला जिप्सम किंवा हिरवळीची खतं, चुना यासारख्या गोष्टी वापराव्या लागतील. आणि ते रिकम्लेशन करण्यासाठी इंटिग्रेटेड वेस्टलँड मॅनेजमेंट प्रोग्राम राबवला होता, ज्यानुसार रोजगार निर्मिती आणि शाश्वत लाभ होईल आणि निकष भूमीचा विकास होईल. तर IWDP 1990 हे लक्षात ठेवा. या 3 योजना महत्वाच्या आहेत. या 3 योजना एकत्रित करून पुढं
इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम आणला होता 2009-10ला. हे ग्रामविकास मंत्रालयाच्या लँड रिसोर्स डिपार्टमेंटकडे होता. हे लक्षात ठेवा, ग्रामविकास मंत्रालयाकडे इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम. जलशक्ती मंत्रालयाकडे नाही, तर हे ग्रामविकास मंत्रालयाकडे लँड रिसोर्स डिपार्टमेंट आहे ना, त्याच्या अंडर आहे. तर हे समजलं. डीपीएपी ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम 1973-74चा दुष्काळी भागासाठी, डीडीपी डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम 1977-78चा वाळवंटीकरणाचं प्रमाण कमी करणे. त्यानंतर इंटिग्रेटेड वेस्टलँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. वेस्टलँड म्हणजे काय? चोपन जमीन. मी कोल्हापूरचं उदाहरण दिलंय. तिथं ऊसाचं पीक सारखं सारखं घेतल्यानंतर पाणी जास्त दिलं, वॉटर लॉगिंग झाल्यामुळं जमीन खारफुटी झाली किंवा क्षार वर आल्यानंतर त्याला जर पुनर्स्थापित करायचं असेल तर जिप्सम किंवा हिरवळीची खतं वापरावं लागतील, आणि ते वापरण्याचं काम किंवा त्यासाठी निधी देण्याचं काम ही इंटिग्रेटेड वेस्टलँड डेव्हलपमेंट प्रोग्राम 1989चं करते. आणि ह्या सगळ्या योजना एकत्रित करून, 3 योजना एकत्रित करून इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम IWMP 2009-10ला आलं होतं. तर हे लक्षात आलं. आधीचे 2 बोर्ड पण लक्षात ठेवा, सॉइल कॉन्झर्वेशन बोर्ड आणि वेस्टलँड बोर्ड. कॉन्झर्वेशन बोर्ड आहे ते 1953 आहे आणि वेस्टलँड बोर्ड आहे ते 1985 आहे. तर ह्या दोन्ही बोर्डची नावं, स्थापना माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा मित्रांनो, त्यासोबतच नीरांचल नावाची एक योजना आहे. नीरांचल नावाची जी योजना होती ना, ती वर्ल्ड बँकच्या माध्यमातून राबवली जात होती. वर्ल्ड बँकने त्याला मदत केली होती आणि त्यामध्ये केंद्र सरकार आणि वर्ल्ड बँक यांचा वाटा 50-50% होता. पण ह्याचं वैशिष्ट्य काय नीरांचल, तर भारताचा अंचल म्हणजे कुशी, आणि भारताची जी कुशी आहे म्हणजे मधला जो भाग आहे, म्हणजे युपी बिहार सोडून एमपीच्या शेजारची सर्व 8 राज्य. वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो, युपी बिहार सोडून एमपीच्या शेजारची सर्व 8 राज्य ह्याच्यामध्ये होती. एमपीच्या शेजारची राज्य कुठली, तर आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा आणि राजस्थान ही 8 राज्य नीरांचल योजनेत सहभागी होती. आणि यासाठी जागतिक बँक, केंद्र सरकार आणि राज्य यांचा वाटा परत 40-40-20 असा झाला. तर हे लक्षात ठेवा. नीरांचल योजनेत आहे ना, टेक्निकल सहाय्य पुरवलं जाणार आहे IWMP मध्ये. त्यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग असेल किंवा जे टेक्निकल सपोर्ट असेल, सायन्स टेकचा सपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिल्या जातील. त्यानंतर महाराष्ट्रासाठी जर्मन सरकारने वन वर्ल्ड नो हंगर हे जे अभियान होतं त्याच्यामध्ये नाबार्ड सोबत मिळून एक अन्न सुरक्षेसाठी पुनर्वसन कार्यक्रम किंवा उपक्रम चालू केला होता. त्यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे 2 राज्य होती. जर्मनीचं ते अभियान लक्षात ठेवा, जर्मन सरकारचं वन वर्ल्ड नो हंगर. तर हे सुद्धा अन्न सुरक्षा, पोषण आणि ग्रामीण स्त्रोतांचा वापर, त्यासोबतच जमीन सुधारणाशी संबंधित आहे. आता हे झालं. त्याच्या आधीच्या एका पानावरची एक हे राहिले, कमिटी राहिले, तर ते कमिटीज पण बघू आपण. तर त्यामध्ये MS स्वामीनाथन यांच्या अंडर बऱ्याच समित्या स्थापन झाल्या होत्या. 1983 पासून ते 2005-6 नंतरची जी कृषी आयोग होता, तर त्या महत्वाच्या समित्या त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाल्या होत्या. त्यासोबतच जल स्त्रोतांचा विकास यासाठी जलसंसाधन मंत्रालयाच्या सल्लागार समितीने MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. आणि त्या समितीने मोर क्रॉप इन्कम पर ड्रॉप ऑफ वॉटर म्हणजे काय, प्रत्येक थेंबामागे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं अहवाल सादर करायचा होता त्यांनी. आणि 2006ला त्यांनी सादर केला. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, तर फक्त मायक्रो इरिगेशन पुरेसं नाहीये, तर प्रत्येक ड्रॉपचा मॅक्झिमम वापर झाला पाहिजे. आणि आपण ते डोळ्यासमोर ठेवून 2015-16ला प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एक अम्ब्रेला योजना आणली होती. आता ती परत बघणार आहोत आपण शेवटपर्यंत. आणि त्याचं जे किंवा त्याचं जे टॅगलाईन आहे किंवा त्याचं उद्दिष्ट आहे, तर त्याचं उद्दिष्ट तेच आहे, मोर क्रॉप पर ड्रॉप. तर हे लक्षात ठेवा. स्वामीनाथन समितीच्या अहवालाचं नाव होतं मोर क्रॉप अँड इन्कम पर ड्रॉप ऑफ वॉटर. तर त्याच्या अहवालाचं नाव विचारू शकतात. त्याच्या आधी रंगराजन समितीच्या कमिटी ऑन बँकिंग सिस्टीम ह्याच्यावरचं नाव विचारलं होतं. पहिली आणि दुसरी समिती जी आहेत, CFS आणि CMS, 92च्या आणि 97च्या समित्या, त्याची नावं विचारली होती. कदाचित हे पण नाव विचारू शकतात, त्यामुळे ते लक्षात ठेवा. आता सूक्ष्म सिंचनात कशी कशी बचत होते त्या गोष्टी आपण परत बघणार आहोत. किंवा ॲग्रीमध्ये तुम्ही वाचत असाल तर ह्याच्यामध्ये सांगितलं की 40 ते 70% बचत होते. पण ते ड्रिप इरिगेशन असेल किंवा
त्याला ठिबक म्हणतो आपण, त्याच्यामध्ये वेगळं असतं आणि तुषार सिंचनामध्ये वेगळे असतं. तर ते दोन्हीची आकडेवारी आपल्याला GS1 मध्ये येते. तो आपला इथं भाग नाही, त्यामुळे इथं काय घ्यायची गरज नाही. तर हे लक्षात ठेवा, समितीचं नाव आणि त्यांनी काय काय सांगितलंय. त्यासोबतच नीती आयोगाने एक इंडेक्स तयार केलाय मित्रांनो. पुढचा पॉईंट, कॉम्पोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स. आता ह्याच्यासाठी कशासाठी आहे तर ह्याचा वापर आहे ना जलसिंचन, जलसंचय, जलसंरक्षण ह्यासाठीचं उद्दिष्ट बघणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं परफॉर्मन्स आहे, म्हणजे पाणी साठवून ठेवायचं, पाण्याचं कॉन्झर्वेशन करायचं आणि सिंचनासाठी त्याचा चांगला वापर करायचा. 2019चा जो अहवाल होता त्याच्यामध्ये पहिला क्रमांक होता गुजरातचा आणि सगळ्यात शेवटचा क्रमांक होता दिल्लीचा. आता कसं लावलंय हे काय माहित नाही, पण नीती आयोगाचे वेगवेगळे निकष आहेत. तर ते घटक आपण लक्षात ठेवायची गरज नाही, पण सगळ्यात टॉपला गुजरात आहे लक्षात ठेवा, आणि सगळ्यात शेवटीला दिल्ली आहे. या सेंटर कॉम्पोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स म्हणजे आपण किती चांगल्या पद्धतीने पाण्याचा वापर करतोय यासाठी नीती आयोगाने कॉम्पोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स काढला होता. तर हे लक्षात असू द्या. त्यानंतर आता पुढचं एक योजना आहे, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान. आता शाश्वत म्हणजे काय असतं मित्रांनो, तर आपण जे वापर करतोय रिसोर्सेसचा त्याचा पर्यावरणावर आणि पुढच्या पिढीवर हानिकारक परिणाम न होऊ देता त्याचा एक धोरणी किंवा एक सेन किंवा चांगल्या पद्धतीने वापर करणं त्याला शाश्वत वापर असं म्हणतो. आता आपण जे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज जाहीर केला होता त्याच्यामध्ये 8 शाश्वत अभियान राबवले जाते. त्यातलं एक अभियान आहे नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. 2014ला त्याच्याविषयीच्या आपण सूचना जाहीर केल्या होत्या. बघा आता नॅशनल सस्टेनेबल मिशन ऑन ॲग्रिकल्चरची गरज काय, तर भारतात 60% पेक्षा जो क्षेत्र आहे तो रेनफेड एरियात मोडतो आणि 40% अन्न पिके फक्त या क्षेत्रातून पिकतात. म्हणजे काय, तर 100 एकर जमीन असतील तर त्यातली 60 एकर जमीन आहे ना ती फक्त पावसावर अवलंबून आहे. रेनफेड म्हणजे काय, जी जमीन फक्त पावसावर अवलंबून असते. तर जी 60 एकर जमीन आहे त्यातून जर समजा 100 टन टोटल देशाचं उत्पादन असेल आणि आपल्या देशात फक्त 100 एकर जमीन आहे, तर त्यातली 60 एकर जमीन आहे ना ती फक्त पावसावर अवलंबून आहे. तिथं कुठल्याच सिंचनाच्या सुविधा नाहीत. जर पाऊस पडला तरच तिथं पीक येईल आणि त्या 60 एकर जमिनीवर आपण फक्त टोटल 100च्या 40%च उत्पादन घेतोय आणि राहिलेली जी 40% जमीन आहे त्याच्यावर आपण 60% अन्नधान्याचं उत्पादन घेतोय. तर हे वाईस वर्ष आहे. आता इथं जर आपल्याला चांगलं पर्जन्य प्रदेशात चांगलं उत्पादन वाढ करायची असेल तर त्यासाठी इंटिग्रेटेड फार्मिंग करावं लागेल आणि पाण्याचा मॅक्झिमम युटिलायझेशन करावं लागेल. त्यासोबतच मृदा आरोग्य जे त्याचं पण व्यवस्थापन करावं लागेल आणि नैसर्गिक स्रोतांचे जतन करावे लागतील. आता ह्याच्यावर त्यांनी भर दिलाय नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. ऍक्च्युली ही 2008ला आलेली योजना आहे, पण त्याच्यानंतर आपण मृदा हेल्थ कार्ड सुद्धा आणलं होतं. मृदा हेल्थ कार्ड कधी आणलं होतं सांगा, सांगा फास्ट. सॉरी मी तुमचे कमेंट बघितले नाहीत, तर ते बोर्ड अजून एकदा सांगतोय. आत्ता बघितलं मी तुमच्या बोर्ड. सॉइल कॉन्झर्वेशन बोर्ड आहे ते 1953चं आहे आणि वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड आहे ते 1985चं आहे. सॉइल कॉन्झर्वेशन बोर्ड 1953 आणि वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड 1985. फास्ट सांगा. सुरतगड म्हणून चालू झाली होती योजना ती. सॉइल हेल्थ कार्ड कधीचे आहे सांगा आणि किती सॉइल हेल्थ कार्ड बनवलेत. मी तुम्हाला नवीन आकडेवारी सांगितली होती दुसऱ्या टप्प्याची, तर टोटल सांगा किती आपण हेल्थ कार्ड बनवून दिलेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दोन्हीत मिळून. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण आपण टार्गेटपेक्षा जास्त अचीव केलंय त्यामध्ये. आता नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर तुम्ही उत्तर द्या. जे रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी उत्तर बाजूला लिहा, मी तुम्हाला परत उत्तर सांगणारच आहे त्याचं. तर बघा, कृषी व्यवसायास पूरक व्यवसायाची जोड देणे. आता नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, तर आता अकलूज सारखा जो पट्टा आहे दुष्काळी पट्टा आहे तो, पण तिथं जोड व्यवसायाची चांगली वाढ झालेली आहे. कारण तुम्हाला आता माहित असेल विजयसिंह मोहिते पाटीलचे जे वडील होते स्वर्गीय शंकरराव, सॉरी मला त्यांचं नाव आता आठवत नाही, पण त्यांच्या वडिलांनी आहे ना एक जर्सी गाय आणली होती आणि ती विमानातनं मागवली होती आणि त्या गायीचं सगळं पूर्ण त्या तालुक्यात फिरवली होती ती. आणि अशा पद्धतीच्या तुम्ही गायी घ्या आणि त्यांना आमची दूध डेअरी मदत करेल असं आश्वासन दिलं होतं.
आणि परत त्या भागात मोठ्या प्रमाणात त्या गायीचं पण वाटप झालं, त्या डेअरी मार्फत त्या गायी दिल्या आणि त्याचं पशुखाद्य पण दिलं जायचं आणि तो प्रयोग इतका यशस्वी झाला की अकलूजच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे ना ती शेतापेक्षा जास्त जोडधंद्यातून येते. तर अशा गोष्टींची जोड देण्याचं काम केलं जाईल. त्यामध्ये मत्स्यपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा मग आता रेशीम शेती असेल किंवा आपलं सेरिकल्चर, मधाचं उत्पादन असेल. तर यासारख्या गोष्टींची जोड द्यायची. त्यासोबतच पूर, दुष्काळ तोंड देता येईल अशा उपाययोजना करायची. विमा क्षेत्राची वाढ करायची. पर्यावरण बदलाचा सामना करू शकतील अशा पीक जातीची निवड करायची किंवा हायब्रिड सारखी पिकं घ्यायची तिथं. नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करायचा. मृदा परीक्षण आणि पोषक द्रव्याचा वापर करून त्याचं व्यवस्थापन करायचं. पण बघा त्यावेळेस फक्त 15च मृदा परीक्षण प्रयोगशाळा होत्या. आता ज्या आपण योजना राबवली आहे मृदा आरोग्य सॉइल हेल्थ कार्ड स्कीम, त्याच्यानुसार आपण 1000च्या पण 10,000च्या पण पुढे नेलेत आता. तर त्याचं जे समावेश होता ते 2008च्याच नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर मध्ये होता. त्यासोबतच संशोधन, तंत्रज्ञान, व्यावसायिक आणि बौद्धिक संस्था, कृषी क्षेत्र यांच्यात मीडिएटरची भूमिका बजावायची. नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचे 4 उपघटक आहेत. आता ही योजना 4 उपगटामार्फत राबवली जात होती. त्यामध्ये रेनफेड एरिया डेव्हलपमेंट हे 4 उपघटक महत्वाचे आहेत मित्रांनो. डायरेक्ट प्रश्न येऊ शकते. ह्यात डायरेक्ट प्रश्न येऊ शकते. रेनफेड मी 3-4 पुस्तकांना सांगतोय मित्रांनो, त्यामुळे माझ्याकडे असं काय व्हॅल्यू ॲडिशन नाही. आता सध्या मी 3 पुस्तकं समोर ठेवलेत ॲट अ टाइम, त्यामुळे तसं तुम्हाला समजणार नाही. आता मी तुम्हाला फोटो पाठवतो इथंच. तुम्हाला अंदाज येईल याचा. ही 3 पुस्तकं आहेत आता ॲट अ टाइम. त्यामुळे तुम्हाला समजणार नाही मी जर फोटो पाठवले तर, कारण तिन्हीतलं ॲट अ टाइम सांगतोय मी. तर तुम्ही स्वतःच लिहून घ्या, रेकॉर्डिंग ऐका किंवा लाईव्ह ऐका, पण लिहून घ्या जे जे गोष्टी सांगतोय तुम्हाला त्यावेळेस. जास्तीत जास्त गोष्टी तर देसले सरांच्या पुस्तकातच आहेत. जर मला वाटलं तर मी एक्स्ट्रा सांगतोय अजून. त्यासोबतच क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आणि मॉनिटरिंग. आता बघा सस्टेनेबल असा शब्द आला ना तर इथं नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे. आता ह्याच्यामध्ये आत्ता सध्या ह्या चॅप्टरसाठी देसले सरांचं 9वी एडिशन आहे, 10वी एडिशन आहे आणि दत्तन सुंदरम आहे आणि जे अध्ययनचं पुस्तक आहे तर त्याच्या ज्या गोष्टी एक्स्ट्रा वाटतात मी इथे लिहून घेतलेत कोळंब्याना अध्ययनच्या, त्यामुळे मी ते एकदमच सांगतोय. तुम्ही फक्त देसले सरांचे 9वी आणि 10वी एडिशन दोन्हीपैकी कुठली जरी समोर ठेवली तरी चालेल. चालतंय. तर हे 4 उपघटक होते ते लक्षात ठेवा. रेनफेड एरिया डेव्हलपमेंट तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे ते 9वी आणि 10वी दोन्हीमध्ये पण. रेनफेड एरिया डेव्हलपमेंट, ऑन फॉर्म वॉटर मॅनेजमेंट, सॉइल हेल्थ मॅनेजमेंट, त्यासोबतच क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल मॉनिटरिंग मॉडेलिंग नेटवर्क. आता हे जर लक्षात राहत नसेल ना तर डोळे बंद करा आणि मी सांगतोय ते ऐका. आता नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे ना, त्याच्यात आपण मी सुरुवातीला सांगितलं कशावर भर द्यायचा आहे. रेनफेड एरिया म्हणजे अकलूज, जत किंवा माढा यासारखे जे तालुके आहेत जिथं सारखं दुष्काळ पडते तिथं सस्टेनेबल ॲग्रिकल्चर वापरायचं, जेणेकरून तिथल्या शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्या होत असतील किंवा त्यांचं उत्पन्न व्यवस्थित निघत नसेल त्यांना जोडधंद्याची जोड द्यायची. तर आता आपण रेनफेड वापरलंय सुरुवातीला, तर रेनफेड एरिया डेव्हलपमेंट झाला पहिला. त्यानंतर दुसरं बघा, आता रेनफेड एरिया डेव्हलपमेंट करायचं असेल तर तिथं पाणी कमी आहे, पाणीचा व्यवस्थित वापर झाला पाहिजे. त्यामुळं ऑन फॉर्म वॉटर मॅनेजमेंट आहे, पाणी आणि मृदा ह्या 2 गोष्टी गरजेच्या असतात, बरोबर आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी. तर एक योजना आहे त्यातली ऑन फॉर्म वॉटर मॅनेजमेंटची आणि दुसरी आहे ती सॉइल हेल्थ मॅनेजमेंटची, म्हणजे पाणी आणि सॉइल ह्या ही आहे ती सस्टेनेबल ॲग्रिकल्चरची, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. त्यामुळं त्यामध्ये क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचा पण विचार केला पाहिजे. मॉनिटरिंग, मॉडेलिंग आणि नेटवर्किंग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात का त्यासाठी देखरेख, प्रतिमान आणि नेटवर्किंग ह्याचा वापर केला जातो. आता हे जे उपघटक होते 4 त्याच्यात एक ऍड केलाय आणि त्याच्यामध्ये बांबू क्षेत्राचा इंटिग्रेटेड विकास म्हणजे राष्ट्रीय बांबू मिशन जो होता तो 2018 पासून NMSA मध्ये वर्ग केलेला आहे. ह्याच्या आधी आपण MIDH बघितला होता, MIDH च्या अंडर होता तो. 2018 पासून तो नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. ही योजना 2008 मध्ये चालू झाली, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, पण 2018 मध्ये हा उपघटक ऍड केलाय. आधी 4च होते याच्यामध्ये. रेनफेडचा एक होता, दुसरा पाण्याचा होता ऑन फॉर्म मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंटसाठी,
तिसरा जो होता तो सॉइलसाठी होता आणि चौथा होता तो क्लायमेट चेंजसाठी होता. आता पाचवा उपघटक ऍड केलाय त्यांनी बांबू संबंधी 2018 पासून. तर हे लक्षात ठेवा. तो आधी MIDH मध्ये MIDH ची कधी आहे सुरुवात सांगा. MIDH पण खूप जास्त महत्वाची स्कीम आहे. सांगा फास्ट सांगा कमेंट मध्ये. MIDH ची कधी आहे? साल टाका. जे रेकॉर्डिंग ऐकतं त्याने लिहा बाजूला. MIDH कधी आहे? आत्ता चुकलं तरी परत बरोबर येईल. चुकलं तरी तुम्ही खाली कमेंट करा. आत्ता चुकलं तर नंतर कधी चुकणार नाही तुमचं. MIDH वर पण दरवर्षी प्रश्न असतो. दरवर्षी प्रश्न असतो MIDH वर. 2014-15 चे. त्याच्यामध्ये हिमालय क्षेत्रासाठीची आणि पूर्ण भारतासाठीची अशा 2 उपयोजना आहेत. हिमालयासाठीची NEH नॉर्थ ईस्ट आणि हिमालयासाठीची आणि परत नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन पूर्ण भारतासाठी 2005-6 हे 2 उपयोजना आहेत. त्यासोबतच 3 बोर्ड आहेत. त्यामध्ये 2 बोर्ड आणि 1 इन्स्टिट्यूट आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे ती मेदिफेमा नागालँड मध्ये आणि कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड कोची मध्ये आणि नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड गुरुगाव किंवा गुडगाव मध्ये. हे तरी लक्षात ठेवा. MIDH कधीच विसरू नका. त्याच्यावर फिक्स प्रश्न आहे. यावर्षी पण प्रश्न येऊ शकतो त्याच्यावर. प्रिलिमला पण विचारला होता यावेळेसच्या कंबाईनला. आता बघा पुनरुज्जीत बांबू मिशन आहे ते 2006-7 ला सुरू. त्याच्या आधीच जे होतं ओरिजिनल नॅशनल बांबू मिशन NBM ते 2006-7 पासून सुरू झालं होतं. पण 14-15 ला आपण MIDH चालू केलं होतं. त्याच्या अंडर ती योजना गेली आणि परत 2018 मध्ये अर्थसंकल्पातच ग्रीन गोल्ड असा उल्लेख केला होता आणि त्यानुसार पुनर्रचित NBM चालू केली आणि ती कशाच्या अंडर टाकली? नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चरच्या. तर त्याच्यामध्ये नवीन जनुकीय लागवड करणे, मागणीवर आधारित बांबूच्या प्रजातीची वाढ करणे आणि त्यासोबतच त्याचं क्षेत्र वाढवणे, उत्पादन आणि त्याची विपणन साखळी त्याचा विकास करणे आणि बांबू आधारित लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे. आता बांबूचं एवढं का लागवड केली जाते किंवा त्याला का प्रोत्साहन दिलं जाते? तर बांबूचा जास्तीत जास्त वापर आहे ना 2014-15 कुठल्या बुक मध्ये दिलाय? 2014-15 मध्ये आहे ना सुधारित मार्गदर्शक सूचना आहेत 2014-15 मध्ये. तरी मी अजून एक कन्फर्म करून सांगतो नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, कारण मी कुठल्या तर पुस्तकातनं काढलंय. 14-15च्या गाईडलाईन्स आहेत. तरी मी अजून एकदा कन्फर्म करून सांगेन तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये. चालेल. 2014-15 मध्ये गाईडलाईन्स दिले होते परत अजून एकदा. दोन 2008 मध्ये 8 योजना चालू केल्या होत्या सब योजना आणि त्याच्यातली एक NMS होती आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट दिलं नाही दिसले सरांच्या पुस्तकात 2008. पण मी कुठून तर घेतलेलं आहे ते इथं नव्हतं त्यामुळे मी लिहिलेलं आहे ते ऍडिशनल माहिती. आरती बरोबर आहे ना? हा चालेल. मग पुढे जाऊया आपण. आता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. आता ही एक अम्ब्रेला योजना होती. अम्ब्रेला म्हणजे काय? एक मोठी योजना चालू करायची आणि त्याच्या अंडर बाकीच्या योजना टाकायच्या. त्याला अम्ब्रेला योजना म्हणतो आपण. आता ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सब योजना आहेत आणि कुठल्या कुठल्या मंत्रालयाच्या अंडर आहेत. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर बघा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना होती ना ती 2014-15च्या अर्थसंकल्पात आपण निश्चित केलं होतं आणि 15-16 मध्ये तरतूद करण्यात आली. तर 15-16 हेच लक्षात ठेवा. 2015 खूप महत्वाचं आहे कृषी क्षेत्रासाठी. 2015 मध्ये 3 महत्वाच्या योजना आहेत. तर ते एकदा लिहून घेतलं तर बाजूला अजून चांगलं होईल. परंपरागत कृषी विकास योजना, सॉइल हेल्थ कार्ड आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना हे 2015 ला सुरू झालेले आहेत. मित्रांनो ही 3 योजना लक्षात ठेवा. 3 योजना लक्षात ठेवा. परंपरागत कृषी, सॉइल हेल्थ आणि PMKSY. आता मंत्रालय बघूया कुठले कुठले आहेत. तर ह्याचे जे घटक आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ह्याच्यामध्ये ऍक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम आहे. हे आपण आधीच बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय तर कुठले कुठले प्रकल्प अडकून पडलेले असतील तर त्याला चालना द्यायची आणि त्याला पुढे घेऊन जायचं. ते AIBP झालं, ऍक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम. आता गोसीखुर्द सारखा प्रकल्प आहे तो मध्यम किंवा मोठा पाहिजे. लघु चालणार नाही. लघु कशासाठी चालतील? फक्त जे बिमारू राज्य आहेत त्यांच्यासाठीच. महाराष्ट्र, मध्य प्रदेश किंवा जे आपले महाराष्ट्र, कर्नाटक किंवा गुजरात सारखे जर राज्य असतील विकसित तर तिथले फक्त मोठे आणि मध्यम प्रकल्प याचा भाग होऊ शकतील AIBP चा. आणि ते अडकलेले प्रकल्प 4 वर्षात पूर्ण होत असतील तर त्याचा वापर करून
AIBP मार्फत निधी दिला जाईल आणि त्याला लवकर पूर्ण केलं जाईल. तर ती AIBP योजना आहे. त्यासोबतच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हे सगळं मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स रिव्हर डेव्हलपमेंट आणि गंगा रिज्युनेशन असं मंत्रालय त्यांनी सांगितलं होतं. पण आता ह्या मंत्रालयाचं बदल होऊन कुठलं मंत्रालय झालंय मला लवकर सांगा. जलशक्ती मंत्रालय झाले. आता सरांनी पण हेच दिलंय, पण जलशक्ती मंत्रालय तयार झाले. सरांनी 10व्या एडिशन मध्ये पण मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स रिव्हर डेव्हलपमेंट आणि गंगा रिज्युनेशन हा कायम ठेवलाय, पण जलशक्ती मंत्रालय झाले. त्यामुळे 10वी एडिशन असेल तर तिथे एकदा करेक्शन करून घ्या 10व्या एडिशन मध्ये सुद्धा. तर जलशक्ती मंत्रालयाच्या अंडर येईल ती. मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट लँड रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम. इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम हे कुठल्या कुठल्या योजनेपासून तयार झाले मला खाली सांगा फास्ट. आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे ना, ते 3 वेगवेगळ्या मंत्रालयामार्फत राबवली जाते. तर ते कुठल्या कुठल्या आहेत ते पण बघूया आपण. त्याच्या आधी मला IWMP इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम ह्या कुठल्या 3 योजनांना एकत्रित करून झाले हे सांगा मला फास्ट. कुठले 3 आहेत त्यातली एक DDP आहे. पुढचे सांगा, पुढच्या 2 सांगा. एक मी सांगतोय, बाकीच्या 2 तुम्ही सांगा. जर रेकॉर्डिंग ऐकताय तर तुम्ही बाजूला लिहून घ्या. आत्ताच शिकवलं, याच लेक्चर मध्ये झालंय मित्रांनो. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरचं जे डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर अँड कॉर्पोरेशन आहे त्याच्यामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट, मायक्रो इरिगेशनच्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा राबवल्या जातात. बरोबर आहे. DPAP, IWDP आणि DDP या 3 योजनांपासून इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आलाय. आता ह्याच्यामध्ये IWDP चा लॉंग फॉर्म लिहून सांगा मला. रेकॉर्डिंग ऐकतं त्यांनी पण लिहायचंय. IWDP चा लॉंग फॉर्म काय ते लिहून टाका आत्ताच, कारण ह्याच्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे मित्रांनो. प्रत्येकाने खाली लिहायची प्रयत्न करा. IWDP ही योजना, त्याचं लॉंग फॉर्म काय, फास्ट लिहा, कमेंट मध्ये सांगा. हिथं चुकण्याची शक्यता आहे. सगळ्यांनी लिहा, कधीच चुकणार नाही ते. रेकॉर्डिंग ऐकणारे पण लिहा आणि लाईव्ह ऐकणारे तुम्ही तर लिहाच इथं कमेंट मध्ये. रेकॉर्डिंग ऐकणारे कुठल्या तर पानावर लिहून घ्या. इंटिग्रेटेड वेस्टलँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर हा कधीचा आहे, साल कधी यायचं, साल लिहा साल. वेस्टलँडचं कन्व्हर्जन होऊन किंवा एकत्रितकरण येऊन वॉटरशेड तयार झाला. वेस्टलँड, DDP आणि DPAP. DPAP ते 73-74चा आहे, DDP ते 77चा आहे आणि IWDP ते 89चा आहे. त्या 3 एकत्रित करून इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम सुरू झाला. तो कुठल्या साली चालू झाला इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम? बरोबर आहे, 2008-9 ला वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम सुरू झाला. 2008-9. आता जी पंचवार्षिक योजना कुठली आहे ते असं पण विचारू शकते. तर ऑब्व्हियसली 11वी पंचवार्षिक योजना आहे. तर 2009-10 ला, सॉरी 2009-10 ला वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम 11व्या पंचवार्षिक योजनेत 9-10 ला. नाही बरोबर आहे, 2009-10 आहे. आता पुढे जाऊया. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आपण बघत होतो. आता ह्याच्यामध्ये घटक कुठले कुठले आहेत तर AIBP. आता मी एक एक सांगतोय, तुमच्या पुस्तकात तुम्ही पुढे साल लिहून घ्या तिथंच, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला रिव्हिजनला. ऍक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम 1996 आहे. AIBP आपण बघितलंय डिटेल मध्ये ह्याच्या आधी. त्यानंतर कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम CAD ते 1974चा आहे. त्याच्यामध्ये सुधारणा करून 2004 ला मॅनेजमेंट प्रोग्राम CAD वॉटरशेड मॅनेजमेंट, कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम 2004 ला सुरू झाला होता. CADच्या 2 योजना आहेत. 1974ची योजना होती ती 2004 ला पुनर्रचित करून मॅनेजमेंट केलं त्याचं. त्यानंतर IWMP आत्ताच बघितलं, इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम 2009-10 चे. नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर ह्याच्या आधी आपण बघितलेली ती 2008 ची योजना आहे. ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट ही 2006 ची. त्यानंतर RKVY कधीचे आहे मित्रांनो? 2006 का 7 चे एक्झॅक्टली सांगा.
यावेळेस प्रश्न आला होता 6-7 जर लक्षात ठेवलं तर तिथं चुकतंय आपलं. ते डायरेक्ट ऑगस्ट 2007 ऑगस्ट 2007 11वी के 10वी पंचवार्षिक योजना ह्याच्यामध्ये कन्फ्युज झाला असेल यावेळेसच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला. तर RKVY ही साधारण ऑगस्ट 2007 ला सुरू झालेली आहे आणि MG नरेगा तुम्हाला माहिती आहे 2 फेब्रुवारी 2006 ला सुरू झालेली आहे. MG नरेगा म्हणजे काय? महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम, जी 2006 ला सुरू झाली होती. 2005 चा कायदा 2 फेब्रुवारी 2006 ला. तर कायदा मंजूर झालाय सप्टेंबरमध्ये. किती सप्टेंबरला सांगा? मनरेगा कधी चालू झाला? MG नरेगाची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. MG नरेगा खूप महत्वाचा आहे. त्याच्या एकाच स्कीमवर 2 प्रश्न असतात, फिक्स 2 प्रश्न असतात. कायदा कधी चालू झाला MG नरेगाचा? सॉरी, कायदा कधी संमत झालाय? तारखेसहित सांगा, तारखेसहित. तारीख पण पाहिजे. सगळ्यांनी कमेंट करायचा प्रयत्न करा. सगळ्यांनी कमेंट करा. पुढचा पॉइंट बघतोय मी, तोपर्यंत परत मी उत्तर सांगेन. बरोबर आहे. 7 सप्टेंबर 2005 ला सुरू झाला होता पारित झाला होता संसदेत आणि 2 फेब्रुवारी 2006 ला ऍक्च्युअल तो कायदा लागू झाला. आता बघा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचं आउटपुट काय? तर तुमच्या पुस्तकात 9व्या एडिशन मध्ये 2019 चं आउटपुट दिलंय. मी तुम्हाला 2021 पर्यंतचं आउटपुट सांगतो. 5.7 मिलियन हेक्टर जास्तीचं क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणलं गेलंय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे. 5.7 मिलियन हेक्टर. तर 2021 चं पण लक्षात ठेवलं तर चांगलं होईल, कारण आता नवीन आर्थिक पाहणीमध्ये ही गोष्ट दिलेली आहे. 5.7 मिलियन हेक्टर, 5.7 मिलियन हेक्टर एवढं आणलं गेलं. आता ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या जातात? तर शेतस्तरावर सिंचनातील गुंतवणुकीमध्ये कोऑर्डिनेशन करायचं, शाश्वत पद्धतीचा वापर करून पाण्याचं जतन करायचं आणि जमिनीतली जी पाणी पातळी आहे ती वाढवायची. अधिकाधिक लागवड क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणायचं आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा. ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. अधिकाधिक सिंचनाखाली आणण्यासाठी ना आता सध्या जे ऊस क्षेत्र आहे त्या ऊसाला ठिबक करण्यासाठी जे कारखाने आहेत ते सुद्धा कर्ज देतात आणि जे कर्जाचे हप्ते आहेत ते ऊसाच्या बिलातून कट करून घेतात. तर अशा सारख्या गोष्टी या मार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं. तर ते लक्षात असू द्या. पुढे जाऊया. आता महाराष्ट्रातले काय कार्यक्रम आहेत? तर महाराष्ट्राचे जलसिंचनाचे कार्यक्रम बघूया. इंटिग्रेटेड वॉटर शेड मॅनेजमेंट प्रोग्राम आहे ना, तो महाराष्ट्राचा पण आहे. राज्याने देखील बांधवड क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्दिष्टाने 1983-84 मध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला होता आणि 96-97 मध्ये त्याचं रूपांतर इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये केलं होतं. आता हे जो आधीचा आहे ना कॉम्प्रेहेन्सिव्ह वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम, ह्याच्यावर डायरेक्ट आयोगाने प्रश्न विचारला होता. तर ते 1983-84 मध्ये 96-97 मध्ये ज्यावेळेस युतीचं सरकार आलं होतं, मनोहर जोशी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्याचं रूपांतर IWDP मध्ये केलं होतं, इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर बघा इथं अजून कन्फ्युजन होऊ शकते. तिथं वेस्टलँड डेव्हलपमेंट आहे, वॉटरशेड मॅनेजमेंट आहे, पण महाराष्ट्राचं इथे दोघंच कॉम्बिनेशन असलेलं नाव आहे, वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम. 2009-10 मध्ये त्याचं नाव इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम केलं, म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. जसं 2009-10 ला केंद्राचं नाव होतं वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम, तसं राज्यातही त्याचं नाव काय ठेवलं? इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम. आधी त्याचं नाव डेव्हलपमेंट होतं, परत तसंच नाव वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम केलं. तर बरोबर आहे. MG नरेगाचं उत्तर आता कमेंट मध्ये दिलंय. 200 विलेजला लागू केलं 2006 मध्ये. बरोबर आहे MG नरेगा. आणि MG नरेगा पूर्ण भारतात कधी लागू झालं? 1 एप्रिल 2008 ला पूर्ण भारतात. तर आपण आता इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम महाराष्ट्राचं बघत होतो. 83-84 ला कॉम्प्रेहेन्सिव्ह वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू झाला होता. 96-97 ला त्याचं रूपांतर इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये केलं आणि 2009-10 ला
जसं केंद्राची योजना चालू झाली होती इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम, तसं राज्यानं पण आपल्या राज्याच्या योजनेचं नाव बदललं आणि इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम असं ठेवलं. आता ह्याचं उद्दिष्ट काय असेल तर तसंच आता हे सगळं बोलबच्चन आहे, तुम्हाला डायरेक्ट लक्षात राहील. जलस्रोत उभारणे, पाणी जिरवणे, वृक्षारोपण, वनसंवर्धन, मृदेची धूप रोखणे, आवर्षण प्रवण, निकष भूमी, वाळवंटाचा विकास. आता वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणजे काय, तर वॉटरशेड म्हणजे काय तुम्हाला आधी सांगितलं की आपण ज्या ज्या क्षेत्राला पाणी पुरवतो त्या क्षेत्राला वॉटरशेड म्हणायचं. आता समजा उजनी धरण आहे, उजनी धरणचं वॉटरशेड एरिया आणि कॅचमेंट एरिया ह्यामध्ये फरक लक्षात ठेवा. कॅचमेंट एरिया उजनीचा कुठला असणार आहे तर मागचा असणार आहे, पुणे जिल्हा. पुण्यातनं पाणी तिथे येते तर कॅचमेंट एरिया झाला. आणि वॉटरशेड एरिया म्हणजे कुठला तर खालच्या साईडला करमाळा वगैरे जो भाग आहे किंवा माडा भाग आहे किंवा इकडे उस्मानाबादमध्ये कालव्यामार्फत पण थोडंफार पाणी जाते किंवा सोलापूर शहर असेल ते त्याचा वॉटरशेड एरिया झाला. समजतंय? सायरेट पिक्चर मध्ये दाखवलेला आहे त्याचा पुढचा जो एरिया आहे तो डॅमच्या पुढचा एरिया. तर हा झाला वॉटरशेड एरिया. तर वॉटरशेड एरियाचा विकास करायचा वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम, जेणेकरून जे आपली तूट निघते म्हणजे जेवढी साध्य सिंचन क्षमता आहे आणि प्रत्यक्षात जेवढी सिंचन क्षमता आहे ह्यातली जी तूट आहे ते भरून काढण्यासाठी इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम काम करतं. राज्याचं पण वेगळं होतं आणि केंद्राचं पण वेगळं आहे. तर दोघांचं नाव सेमच आहे हे लक्षात असू द्या. आता ज्यावेळेस फडणवीस सरकार आलं त्यावेळेस फडणवीस सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती 5 डिसेंबर 2014ला की 2019 पर्यंत आपण महाराष्ट्रातील प्रत्येक खेड टंचाई मुक्त केलं जाईल आणि त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केलं. तर 2014 ते 2019 या 5 वर्षात पूर्ण महाराष्ट्र हा टंचाई मुक्त करायचा आहे. महाराष्ट्र सरकारने 1996 मध्ये राज्य कृषी धोरणाचा मसुदा तयार केला होता आणि तसाच मसुदा 2015 मध्ये परत तयार केला होता. त्याच्यामध्ये काय काय उद्दिष्ट ठेवली होती तर उत्पादनाची गती वाढवली जाईल, स्त्रोतांचा कार्यक्षम वापर केला जाईल, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं जाईल, सूक्ष्म सिंचनाद्वारे कार्यक्षम वापर केला जाईल, मागेल त्याला शेततळे दिलं जाईल, खतं कीटकनाशके यांचा वापर केला. आता हे सगळं बोलबच्चन आहे, ते जर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलं तर त्या गोष्टी शोधता येतील. तर त्यामध्ये महत्वाचे कुठले कुठले 2 अभियान आहेत तर राज्यात सिमेंट कॉन्क्रीट नाला बांध कार्यक्रम आणि महात्मा फुले जल आणि भूमी संधारण अभियान हे 2 वर्षात राबवण्यात येत होते. त्याच्या आधीच महात्मा फुले जल आणि भूमी संधारण आणि सिमेंट कॉन्क्रीट नाला बांध कार्यक्रम. आता नाल्यात जे पाणी अडवलं जातं ते अमरीश पटेल यांचं पण पॅटर्न होता. जळगावचा कुठला पॅटर्न होता मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. नाला बांध काढायचं, नाल्यातच पाणी अडवायचं. परत ह्याच्यासाठी अजून एक महत्वाचं आहे पाणी फाउंडेशन. त्यांनी सांगितलं होतं की वाहणाऱ्या पाण्याला चालायला शिकवलं पाहिजे, चाललेल्या पाण्याला थांबायला शिकवलं पाहिजे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरवणं शिकवलं पाहिजे. आणि ती जर मुरलं ना तरच पाण्याचं जी पातळी आहे ती वाढेल. तर त्यासाठी ही सिमेंट नाला बांध कार्यक्रम होता. ते कशावरनं प्रेरित होता ते सांगा. जळगाव, धुळे ह्याच्या आसपासचे जे तालुके आहेत त्या तालुक्यात तो पॅटर्न राबवला जात होता. अमरीश पटेल जे तिथले आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली. सांगा मला ते कुठला पॅटर्न होता, त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकते, तसे प्रश्न विचारलेले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात विहीर पुनर्भरण योजना सुरू होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी समोर होत्या. त्यासोबतच पुणे विभागात 5 जिल्ह्यात जलयुक्त गाव अभियान सुरू होतं. आता जलयुक्त गाव हे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सुरू केलं होतं. प्रभाकर देशमुख परत निवडणुकीला सुद्धा उभारले होते. बरोबर आहे, शिरपूर पॅटर्न. व्हेरी गुड, शिरपूर पॅटर्न आहे. तर शिरपूर पॅटर्नला जैन इरिगेशननं सुद्धा मदत केली होती नालाबांध कार्यक्रमासाठी. तर मी आता तुम्हाला सांगत होतो प्रभाकर देशमुख यांनी राबवलं होतं जलयुक्त गाव अभियान आणि त्यापासून प्रेरणा घेऊन जलयुक्त शिवार अभियान हाती घेतलं होतं. आता जलयुक्त शिवार मध्ये काय काय असणार आहे तर 82% क्षेत्र महाराष्ट्रात अवर्षण आणि कोरडवाहू आहे. देशाचा विचार केला तर 100 पैकी 60% आहे, पण महाराष्ट्राचा विचार केला तर 100 पैकी 82% रेनफेड आहे आपला. तर 2014-15 मध्ये टोटल 188 तालुक्यात भूजल पातळी 2 मीटर पेक्षा खाली गेली होती आणि जवळपास 19,000 गावांमध्ये टंचाई जाहीर करण्यात आली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचं निश्चित केलं. आता ह्याच्यामध्ये काय काय तर हे पण सगळं बोलबच्चन असणार आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जल स्रोतांचं नियोजन करणे. त्यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचंय तर वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देणे. हे आपल्याला वाटत नाही, पाणी अडवा पाणी जिरवा असलं नारळ त्यात असणारच आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. फक्त एक गोष्ट महत्वाची आहे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देणे ही जरा वेगळी गोष्ट आहे. तर ते लक्षात ठेवा आणि त्याला अंडरलाईन करून ठेवा. आता जलयुक्त शिवारची तारीख पण लक्षात ठेवा.
5 डिसेंबर 2014 आहे आणि मागेल त्याला शेततळे जे आहे ते 2016च आहे. आता 5 डिसेंबर 2014ला जी चालू झालेली जलयुक्त शिवार योजना त्याच्यामध्ये प्रतिवर्ष 5,000 खेडे असे टोटल 25,000 खेड्यांचं लक्ष ठेवलेलं आहे. प्रतिवर्ष 5,000. मी अजून एकदा रिपीट करतोय. 5 डिसेंबर 2014ला जलयुक्त शिवार अभियान चालू झालं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रतिवर्ष 5,000 खेडे टंचाईमुक्त करायचे होते आणि 5 वर्षात 25,000 खेड्यांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि 2016चं मागेल त्याला शेततळे योजना आहे. ह्याच्यामध्ये काय होतं तर लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना शेततळे उभारण्यासाठी सबसिडी देणे. आता सीमांत शेतकरी म्हणजे काय, ज्याच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. 1 हेक्टर म्हणजे जवळपास 2.5 एकर झालं आणि 2 हेक्टर म्हणजे काय लघु शेतकरी. 2 हेक्टरपेक्षा कमी असेल तर तो लघु आणि 1 हेक्टरपेक्षा कमी असेल तर मार्जिनल फार्मर किंवा त्याला सीमांत शेतकरी असं म्हणतो आपण. तर ती मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली होती. तर त्यासाठी जवळपास 0.6 हेक्टर भरेल एवढंच किमान धारण क्षेत्र पाहिजे. त्यापेक्षा कमी असेल तर मग त्याला अनुदान दिलं जाणार नाही. 0.6 हेक्टर म्हणजे काय 1 हेक्टरपेक्षा थोडं जास्त, कारण त्याने शेततळं बांधलंय ना, त्याचा वापर तर झाला पाहिजे ना त्याच्या शेतात. त्यासाठी 0.6 हेक्टर एवढी मर्यादा ठेवली होती आणि शेततळे उभारण्यासाठी 50,000 रुपयाची कमाल सबसिडी दिली जात होती. तर ही सबसिडी पण लक्षात ठेवा आणि क्षेत्र पण लक्षात ठेवा. यामध्ये काय काय लक्षात ठेवायचंय, मागेल त्याला शेततळेमध्ये 0.6 हेक्टर किमान क्षेत्र पाहिजे त्याचं, किमान क्षेत्र, आणि कमाल किती सबसिडी दिली जाईल 50,000 रुपये. आता सबसिडीमध्ये ते खोदण्यासाठी जी मजुरी आहे ते किंवा जे आतरायचं आतलं अस्तरचं जे प्लास्टिकचं पेपर असतंय पॉलिथिनचं, तर त्यासाठी ही सबसिडी दिली जात होती. तर ते लक्षात ठेवा तुम्ही. आता ह्याचं जर आपण टार्गेट बघितलं 2021चं आर्थिक पाहणी जर बघितली तर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 20,544 खेडे आपण जलयुक्त शिवारमधून मुक्त केले होते. 20,544. म्हणजे मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण टार्गेट पूर्ण केलं का तर ते थोडक्यात राहिलं, जवळपास 4,500 खेडे कमी पडले, पण 20,544 खेडे आपण यापासून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून काम पूर्ण केले असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर मागेल त्याला शेततळेनुसार 2019 पर्यंत 1.38 लाख शेततळे उभारण्यात आली होती. 1.38 लाख 19-20च्या अहवालानुसार डिसेंबर 2019 पर्यंत. डिसेंबर 2019 पर्यंत. शेततळेचं इयर 2016 आहे. शेततळे योजनेचं इयर 2016 आहे. डिसेंबर 2019 पर्यंत 1.38 लाख शेततळे उभारण्यात आली होती. ही लेटेस्ट आकडेवारी जी आर्थिक पाहणीमध्ये दिली 19-20च्या आर्थिक पाहणीमध्ये दिलेली आकडेवारी आहे. जुन्या पुस्तकात 18-19 दिले, तर 19-20च्या आर्थिक पाहणीमध्ये डिसेंबर 2019 पर्यंत 1.38 लाख शेततळे उभारले असं सांगितलंय. तर तेवढं लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. मेकॅनायझेशन हे नवीन पॉईंट आहे, यांत्रिकीकरण. आता यांत्रिकीकरण म्हणजे काय, तर जे शेतात आपण बैलांचा वापर करतो किंवा प्राण्यांचा वापर करतो त्याच्याऐवजी आपण जर शेतात ट्रॅक्टर किंवा मळणी यंत्र किंवा मोटर, डिझेल यासारख्याचा वापर केला तर त्याला आपण मेकॅनायझेशन असं म्हणतो. 1950-51 पेक्षा 2001-2 मध्ये जे ट्रॅक्टरची संख्या 50-51 मध्ये 0.1 लाख होती. 0.1 लाख म्हणजे किती होती 50-51 मध्ये, फक्त 10,000 एवढे ट्रॅक्टर होते. ते 26 लाखापर्यंत झाले होते 2001-2 मध्ये. तर ते लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 10,000 वरून 25 लाख झाली होती संख्या 1-2 मध्ये. ही प्रश्न विचारू शकतात, कारण आर्थिक पाहणीमध्ये असंच दिलं होतं. जसं आपल्याला जीडीपी संबंधी 13-14ची आकडेवारी विचारतात, तसं यांत्रिकीकरणासाठी ही आकडेवारी महत्वाची आहे. 1950 मध्ये फक्त 10,000 ट्रॅक्टर होते, ते वाढून 26 लाखापर्यंत गेले 2001-2 मध्ये. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. आता 2016-17 या एकट्या वर्षात जवळपास 5.8 लाख ट्रॅक्टर विकले गेलेत. म्हणजे एका वर्षातच जवळपास 5.8 लाख ट्रॅक्टर विकले गेलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त मोठे शेतकरीच वापरणार आहेत. 38% टोटल जेवढे ट्रॅक्टर आहेत त्यातले 38% मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी 18% आणि जे सीमांत शेतकरी आहेत ते फक्त 1% ट्रॅक्टर वापरतात. तर ही आकडेवारी पण महत्वाची आहे. 2012-13 पासून आपण सबमिशन ऑन ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशन नावाची उपयोजना राबवली जात होती आणि आपण भारत जे आहे ते ट्रॅक्टरच्या उत्पादनात आणि वापरात हे टॉपवर आहे, पहिला आहे. भारतात साधारण 5 लाख ट्रॅक्टर तयार होतात
आणि ह्याच्यामध्ये दिले 2020 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे, पण ही आकडेवारी 2012-13ची आहे. 2012-13ला 5 लाख ट्रॅक्टर तयार होत होते. आता सध्याची आकडेवारी कुठल्याच आर्थिक स्रोतात दिलेली नाही, त्यामुळे देसले सरांनी पण इथं मेन्शन केलेलं नाही. आपल्याकडे 2012-13ची आकडेवारी आहे. 5 लाख ट्रॅक्टर प्रथम ज्यावेळेस भारत प्रथम क्रमांकावर होतं त्यावेळेस प्रतिवर्षी 5 लाख ट्रॅक्टरची निर्मिती आपण करत होतो. ते फक्त अंदाज दिला होता आणि त्याच्यानंतर आता 2020ची ट्रॅक्टरची आकडेवारी नाहीये, त्यामुळे देसले सरांनी पण काय अपडेट केलेलं नाही. तर एवढं लक्षात ठेवा 12-13चीच आकडेवारी. आता शेतीच्या सर्व कामामध्ये 50% पेक्षा जास्त कमी यांत्रिकीकरण आढळते. आता बघा 91-92ची आकडेवारी इथे दिलेली आहे आणि परत 12-13ची पण दिलेली आहे, कारण 12-13च्या आर्थिक पाणी अहवाल जो भारताचा आर्थिक पाणी होता त्यामध्ये मेकॅनायझेशन ह्याच्यावर भर दिला होता. त्याच्यानंतर कधी ह्याच्यावरची आकडेवारी आलेली नाही, त्यामुळे मुद्दामून सरांनी पण अपडेट केलेलं नाही, त्यामुळे ती 12-13चीच लक्षात ठेवा. बघा 12-13मध्ये 47% कामं म्हणजे 1 नंबरला ट्रॅक्टर आणि ट्रेलर आहेत. टोटल शेतीची जेवढी कामं आहेत त्यातल्या 47% कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रेलर वापरला जात होता. त्यानंतर जेवढी ऊर्जा वापरली जाते त्यातली 47% ऊर्जा ही ट्रॅक्टर आणि ट्रेलरच्या मार्फत वापरली जात होती, ट्रॅक्टर आणि टिलर. त्याच्यानंतर 2 नंबरचा जर विचार केला तर इलेक्ट्रिक मोटर जेवढी ऊर्जा वापरली जाते त्यातली दुसरी जे वाटा होता तो इलेक्ट्रिक मोटरच होता. सगळ्यात जास्त ऊर्जा वापरण्यात 1 नंबरला होता ट्रॅक्टर आणि टिलर, 2 नंबरला होतं इलेक्ट्रिक मोटर, त्याच्यानंतर 3 नंबरला डिझेल इंजिन होतं. आता डिझेल इंजिनचं प्रमाण कमी झालंय तुलनेत 12-13ला ते जास्त होतं, कारण लोड शेडिंग सारख्या जास्त गोष्टी होत्या, पण त्या गोष्टी आता कमी झालेल्या आहेत आपण ज्यावेळेस फीडर वगैरे वेगळे केल्यानंतर. आणि सगळ्यात शेवटी जो वाटा होता तो शेतमजूर आणि पशूंचा होता, तो 5% असा आहे. बघा टोटल जेवढी ऊर्जा वापरली जाते शेतासाठी ती 2012-13ची लक्षात ठेवा. 47% 1 नंबरला ट्रॅक्टर आणि टिलरचे, 2 नंबरला इलेक्ट्रिक मोटरचे. इलेक्ट्रिक मोटर कशासाठी वापरले जातील? पाणी उपसण्यासाठी किंवा पाण्यासाठी. त्याच्यानंतर 3 नंबरला डिझेल इंजिन आहे आणि 4 नंबरला शेतमजूर आणि पशु 5% म्हणजे टोटल यांच्या जे प्राण्यापासून किंवा जी व्यक्तीपासून किंवा पशुपासून वापरली जाणारी ऊर्जा ती टोटल ऊर्जेच्या फक्त 10% आहे 2012-13च्या आकडेवारीनुसार. आता राज्यात टोटल 43 लाख कृषी पंप आहेत आणि कृषी पंपांना विजेकरता अनुदान दिले जाते. आता महाराष्ट्र शासनाने कृषी संजीवनी योजना पण राबवली होती. आता हे पुढचं बघूया. 2011ला कृषी संजीवनी योजना आली होती. पुढची बघा कृषी संजीवनी योजना, त्याच्यावर लक्ष द्या. आता त्याच्यानंतर आपण कुसुम योजना बघूया. त्याच्या आधी महाराष्ट्राची कृषी संजीवनी योजना बघा 2011ला आली होती. तर त्या योजनेचा लाभ घेऊन जवळपास 6.23 लाख शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि त्याच्यामध्ये काय ठरवलं होतं, जर तुम्ही आत्ताच मुद्दल फेडली तर त्याच्यावरचा जो व्याज आहे ना किंवा जी लेट फी आहे ती आकारलेली लेट फी माफ केली जाईल आणि त्यासाठी टप्पे पण पाडून दिले जातील. त्यानुसार जवळपास 6.23 लाख शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि वीज बिलं भरली, कारण 392 कोटी रुपयाची वसुली पण करण्यात आली होती. त्याचा दुहेरी उद्देश होता, शेतकऱ्यावरील वीज बिलांचा बोजा पण कमी करायचा आणि जे आपल्या वीज कंपन्या आहेत त्या आधीच आर्थिक विवंचनेत होत्या आणि त्याच्यामुळे बँका सुद्धा अडचणीत आल्या होत्या. तर या दोन्ही गोष्टी आपण महाराष्ट्रातील कृषी संजीवनी योजनेपासून साध्य केली. तर त्याचं वर्ष लक्षात ठेवा 2011चे. तशीच महाराष्ट्रात अटल कृषी पंप योजना पण आली होती, ती 2015ला आली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. त्याच्यानुसार काही काही क्षेत्रात वीज पुरवली जात नाही किंवा काही काही ठिकाणी लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात होतं. 22-20 तास लोड शेडिंग होतं ग्रामीण भागात. जे कृषीचे फीडर आहेत त्यासाठी यांनी सोलर पंप देण्यासाठीची योजना होती महाराष्ट्रातील अटल कृषी पंप योजना. 3 ते 5 HP चे 95% सबसिडी असणारे सौर कृषी पंप म्हणजे सोलर कृषी पंप दिले जातील. 3 ते 5 HP आणि 95% सबसिडी. मग शेतकऱ्यांनी फक्त 5%च त्याच्यामध्ये द्यायचं आहे. तर ही एक दुसरी योजना झाली. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसनेच नोव्हेंबर 2018 मध्ये शेतांना दिवसभर सौर ऊर्जा पुरवठा होऊन कृषी पंप चालवता यावे यासाठी सबसिडी पुरवणारी एक योजना सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये टार्गेट ठेवलं होतं 3 वर्षात 1 लाख सौर कृषी पंप बसवणे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर वीज गेल्यानंतर डिझेल पंप वापरत होती आणि डिझेल वापरल्यानंतर प्रदूषण पण होणार आहे. त्यासोबतच जे खनिज आहेत त्याचा वापर पण खनिज तेलाचा वापर म्हणजे पेट्रोलियमचा वापर पण वाढेल. त्यासाठी ती कमी करण्यासाठी सोलर पंप योजना चालू केली होती 2018ला आणि त्यासाठी सबसिडी पण देण्याची सुरुवात केली होती. 3 वर्षात 1 लाख सोलर कृषी पंप बसवण्याचं लक्ष त्यामध्ये ठेवलं होतं. अटलमध्ये असं काही लक्ष नव्हतं.
अटलमध्ये 3 ते 5 HP चे कृषी पंप दिले जात होते आणि त्यासाठी 95% सबसिडी देणारी ती योजना होती. फक्त 5% शेतकऱ्यांनी द्यायचं होतं कृषी अटलमध्ये. आणि मुख्यमंत्री सौरमध्ये काय होतं, 2018 पासून 3 वर्षात 1,00,000 सौर कृषी पंप बसवण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. तर ह्या झाल्या महाराष्ट्राची योजना. भारताची पण अशीच एक योजना आहे, प्रधानमंत्री कुसुम योजना. ती तुमच्या पुस्तकात दिलेली नाही, तर प्लीज ते लिहून घ्या. PM कुसुम असं लिहिलं तरी चालेल. आता PM कुसुमचं लॉंग फॉर्म काय, तर प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. तर कुसुमचा लॉंग फॉर्म कदाचित विचारू शकतात, तर ते पण लिहून घेतलं तर चांगलं होईल. किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान ही चालू झाली होती 2019ला, 8 मार्च 2019. म्हणजे महिला दिना दिवशी 8 मार्च 2019ला ही योजना चालू झाली होती. ह्याच्यामध्ये मार्गदर्शक सूचना होत्या आणि त्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं बघा. INDC जी आपण जाहीर केली आहे. INDC म्हणजे काय, पॅरिस करार झाला होता, त्यानुसार आपण किती ग्रीन ऊर्जा वापरणार आहेत किंवा किती प्रदूषणामध्ये बचत ही करणार आहेत, कपात करणार आहेत, यासाठी INDC आपण स्वतःच ठरवलेले होते. आणि INDC नुसार आपण 40% पर्यंत पुनर्निर्मितीक्षम अजीवाश्म स्रोतापासून मिळवण्याचं ध्येय होतं. म्हणजे 40% जी ऊर्जा असेल ते रिसायकेबल असेल, ही सुद्धा तिथं ध्येय ठेवलं होतं. 2022 पर्यंत ग्रीडला जोडलेली 20 गिगावॅट वरून 100 गिगावॅट असं सुद्धा लक्ष होतं. आणि हा आता चेक करता येतो ना कंटिन्यू. बघा, INDC आपण ठरवलं होतं की सोलर जी ऊर्जा निर्मिती होईल ती 100 गिगावॅट पर्यंत केली जाईल. पण आता आपल्या लक्षात आलं की आपली तेवढी अजून क्षमता नाही, आपण 100 गिगावॅट आहे ते अचीव्ह करू शकू. त्यामुळे 2020ला ते लक्ष आहे ते आपण स्ट्रक्चर किंवा ऍडजस्ट केलं होतं आणि त्यामध्ये 30.8 गिगावॅट असंच लक्ष 2022 पर्यंत ठेवलं होतं. आणि त्यासाठी अशा योजना राबवल्या जातील. त्यामध्ये 2 कॉम्पोनंट होते. ह्याच्यामध्ये पहिला जो कॉम्पोनंट होता ते 500 केव्ही ते 2 मेगावॅट क्षमतेचे वैयक्तिक सौर ऊर्जा प्रकल्प तयार करायचे आणि ते ग्रीडनं जोडायचे. त्यानुसार 10 गिगावॅट सौर ऊर्जा त्यापासून तयार होतील. ते समजतंय. त्याच्यानंतर कंपोनेंट बी काय होता, 7.5 HP क्षमतेची वैयक्तिक सौर ऊर्जा आधारित कृषी पंप यंत्रणा उभारायची आणि त्यासाठी 17.5 लाख टोटल कृषी पंप तयार केले जातील. समजतंय. आणि ते लक्ष होतं ते 2020 पर्यंत 20 लाखाचं ठेवण्यात आलं होतं. 2020 पर्यंत 20 लाख कृषी पंप तयार केले जातील. आता जी स्कीम होतं ती योजना अंमलबजावणी करण्याचं 30.8 गिगावॅट सोलर तयार केले जाईल. त्यामध्ये पहिला कंपोनंट होता ते काय, तर डायरेक्ट ग्रीड तयार करायचं. म्हणजे काय, आता तुम्हाला अदानी पॉवरचं माहित असेल, एक उदाहरण देतो. अदानी पॉवर जे आहे ना, त्याला राजस्थानमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलाय आणि शेकडो एकर जमीन हे सबसिडीमध्ये दिलेली आहे, जेणेकरून तिथं ते सोलर पॅनल लावतील आणि त्यापासून तयार झालेली ऊर्जा ते सरकारला विकतील. तुम्ही स्वतः सुद्धा हे सोलर पॅनलचा वापर करून वीज तयार करू शकतात आणि ते सरकारला विकू शकतात. त्यासाठी सरकार सबसिडी देते त्या गोष्टी तयार करण्यासाठी. तर असे जे टार्गेट आहे ते 500 केव्हीचे 2 मेगावॅट प्रकल्प 2 मेगावॅट पर्यंतचे प्रकल्प तयार केले जातील असं सांगितलं होतं. दुसरा कंपोनंट होता ते 7.5 HP चे 20 लाख यंत्रणा तयार केले जातील. आणि कंपोनंट सी जो होता ना, तर ते 7.5 HP क्षमतेचे वैयक्तिक कृषी पंप यंत्रणा जी ग्रीडशी जोडलेली आहे त्याला अलग करून त्याला परत सौर ऊर्जा आधारित बनवणे आणि 10 लाख यंत्रणा अलग करून सौर ऊर्जा आधारित बनवणे असं त्या गोष्टीचं लक्ष होतं. ते 15 लाख ठेवलं होतं. आता ते जर आपण कंपोनंट दोन्ही ऍड केले तर बी आणि सी चे, तर टोटल किती होते, तर 20 अधिक 15 35 लाख सोलर कृषी पंप तयार करायचं लक्ष होतं. थोडक्यात जर आपण ऍड केलं ना तर 35 लाख, इथे लिहून टाका डायरेक्ट, 35 लाख कृषी पंप तयार करायचं लक्ष होतं कुसुम मध्ये. बी कंपोनंट मध्ये आधी 20 लाख डायरेक्ट तयार करायचे आणि सी कंपोनंट मध्ये काय सांगितलं होतं त्यांनी
की कृषी पंप त्या सोलर ग्रीडला जोडायचे आणि दोन्ही जर एकत्रित केले तर 35 लाख कृषी पंप तयार करायचे. आता बी आणि सी मध्ये जे सांगितलंय मी तुम्हाला तेवढं डिटेल करणं कंपल्सरी नाही, पण आता हे आहे ना नवीन योजना आहे, त्यामुळे कदाचित ह्याच्यावर विचारू शकते ते टार्गेट वगैरे काय. मेन्सला येण्याची शक्यता आहे, प्रिलिमला तर नाही येणार आहे, पण वाटा वगैरे विचारलेला आहे. तर वाटा ह्याच्या पुढे पण विचारू शकतात. केंद्र, राज्य आणि शेतकरी यांचा जो वाटा आहे तो 30-30-40 आहे. त्या 40 मधलं पण कर्जाच्या स्वरूपात येणार आहे. 35 लाख कृषी पंप लक्षात ठेवा, 20 आणि 15. फक्त कॉम्पोनंट वगैरे लक्षात ठेवू नका. पहिली तर गोष्ट काय लक्षात ठेवायची तर कुसुमचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, त्याची सुरुवात कधी झाली ती लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची तर सोलर पंप 35 लाख सोलर पंप तयार करायचे. ह्या 3 गोष्टी मेन लक्षात ठेवा. ते जर लक्षात राहिले तर मग पुढचा वाटा लक्षात ठेवा. लक्षात राहिले तर चांगलंच आहे. 30-30-40 असा वाटा आहे. 30 आहे ते केंद्र देणार आहे, 30 आहे ते राज्य देणार आहे आणि 40% जो वाटा आहे तो शेतकऱ्यांनी स्वतः त्यामध्ये द्यायचा आहे. समजतंय? कुसुमन INDCचा संबंध एवढा फक्त लावा. आणि त्याचा जो स्लोगन आहे ते पण लक्षात ठेवा, अन्नदाता से ऊर्जादाता. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बाद झालं. आता बाकीच्या गोष्टी तर तुम्ही लॉजिकनं सोडवू शकताय. म्हणजे काय डिझेल पंपाचा वापर कमी होणार आहे, कारण सोलर ऊर्जेचा वापर करणार आहे ते. अन्नदाता से ऊर्जादाता हे त्याचं स्लोगन आहे, तेवढं तर लक्षात ठेवा. स्लोगन जवळ देऊन ते कन्फ्यूज करू शकतात. अन्नदाता से ऊर्जादाता हा त्याचा स्लोगन आहे. समजले कुसुम योजना? त्याचं लॉंग फॉर्म मध्ये अजून एकदा सांगतो, PM किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. आता INDC मध्ये जे 100 गिगावॅटचं टार्गेट होतं ते पूर्ण करण्यासाठी अशा योजना सुरू करणं सरकारला भाग होतं. पण सरकारला कळलं की आपण 100 गिगावॅट काय करू शकत नाही, मग त्यांनी 30 गिगावॅटचं लक्ष ठेवलं. त्याच्यामध्ये काही ते ग्रीड मार्फत तयार केले जातील. अदानी सारख्या कंपन्या आहेत किंवा उस्मानाबाद मध्ये सुद्धा अशा टाईपची ग्रीड ला जोडलेली सोलर पॅनल बसवायची सुरुवात केली होती. त्यानंतर बी आणि सी कॉम्पोनंट होता त्याच्यामध्ये डायरेक्ट कृषी पंप तयार केले जातील जे सोलरवर चालवले जातील असं टार्गेट ठेवलं होतं. आणि ते मेन कुसुमच्या अंडर येते. तर कुसुमसाठी कृषी पंप महत्वाचा आहे. तर ते टोटल किती कृषी पंप बसवायचे तर 35 लाखाचं टार्गेट आहे. 35 लाख कृषी पंप बसवले जातील 7.5 HP पर्यंतचे. आणि त्याचं जे स्लोगन आहे ते अन्नदाता से ऊर्जादाता आहे. 8 मार्च 2019 ला PM कुसुम योजना सुरू झाली होती. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राच्या ज्या 2 योजना आहेत ते महाराष्ट्रातील अटल कृषी पंप योजना आहे ती 2015 ला सुरू झाली होती. त्यात 95% सबसिडी दिली जाते. आणि जी केंद्राची योजना आहे कुसुम त्याच्यामध्ये सबसिडी कशी आहे 30-30-40 आहे. 30 केंद्र, 30-40 आणि 40% शेतकऱ्यांनी स्वतः द्यायचे. पण महाराष्ट्रातली अटल कृषी पंप योजना आहे ना सोलर साठीची, त्यात 95% राज्य सरकार देईल आणि 5% फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांनी द्यायचे. आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ह्याच्यामध्ये फक्त 3 वर्षात 1 लाख सौर कृषी पंप बसवण्याचं टार्गेट ठेवलंय. 2018 ला चालू झाले. म्हणजे कुसुम 2019 ला चालू झाली होती त्यामध्ये 35 लाख कृषी पंपाचं टार्गेट ठेवलंय. बघा महाराष्ट्राची जी आहे ना मुख्यमंत्री सौर पंप योजना त्याच्यामध्ये फक्त 1 लाखाचं टार्गेट आहे आणि केंद्राचं 35 लाखाचं टार्गेट आहे. आज समजलं सगळ्यांना. आता उद्या मार्केट्स आणि मार्केटिंग घेऊया. जास्त फॅक्ट्स असल्यामुळे जास्त वेळानंतर डोक्याच्या वर जाते. तर उद्या आपण पुढच्या बऱ्याच पार्ट कव्हर करूया. आता काय फॅक्ट्स कमी राहिलेले आहेत. आता हे पुढचं फास्ट कव्हर होईल. पुढच्या 2 लेक्चरमध्ये संपवायचा प्रयत्न करतोय मी. जर एखादं लेक्चर एक्स्ट्रा लागलं तरी पण चालेल. कंपोनेंट बी आणि सी परत सांगायचं आहे का? तर बघा कंपोनेंट बी मध्ये काय सांगितलं त्यांनी की डायरेक्ट आता समजा एखाद्या गावात आहे, आता सासवड मध्ये एखादं छोटं गाव आहे, तर त्या गावात तिथल्या शेतकऱ्याला कृषी पंप यंत्रणा तयार करायचं प्रोत्साहन द्यायचं किंवा त्याला सबसिडी द्यायची. ती 30-30-40 अशा पद्धतीची सबसिडी असेल तसे 20 लाख यंत्रणा तयार करायचे. कंपोनेंट सी मध्ये काय सांगितलंय त्यांनी की वैयक्तिक कृषी पंप यंत्रणा जी ग्रीडशी जोडलेली आहे 7.5 HP ची ती परत सौर ऊर्जा आधारित बनवायची. म्हणजे समजा एखादी माझ्याकडे पंप आहे, आता समजा मी उदाहरण देतो तुम्हाला. सासवड एक गाव आहे पुण्यातलं आणि दुसरं एक गाव आहे भोर. आता सासवडचा एक शेतकरी तो काय करतो डायरेक्ट त्याला गव्हर्नमेंटने सांगितलं की 30-30-40 अनुदान दिलं त्याला. 30% केंद्राने दिलं, 30% राज्याने दिलं आणि 40% त्यानं स्वतः टाकलं. त्याला सोलर कृषी पंप मिळवला सासवडचा शेतकरी तो वापरतोय. पण बोरमध्ये दुसरा एक शेतकरी आहे त्याच्याकडे 7.5 HP चा कृषी पंप आहे, पण तो कशाला जोडलेला आहे सध्या इलेक्ट्रिसिटीला जोडलेला आहे, पण तो सोलरवर नाही.
तर त्याला कन्व्हर्जन करून त्याला सौर कृषी पंप योजना बनवायची, त्याला म्हणजे सौर कृषी पंप बनवायचं, त्यासाठीची यंत्रणा द्यायची. तशा 10 लाख शेतकऱ्यांना टार्गेट करायचं, जे सध्या इलेक्ट्रिसिटीवर आधारित असलेले कृषी पंप वापरतायत. आणि 15-20 लाख आहेत ते फ्रेश द्यायचे. समजलं का? समजली गोष्ट? तर आपण आजचा लेक्चर थांबूया. उद्या परत राहिलेला पार्ट घेऊया. तर तुमचे जे मित्र असतील त्यांना पण सांगा. थँक्यू.